जलगे हे खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवाराचा एक प्रमुख जे आहे बल्लारपूरमध्ये चेहरा होता। गेल्या अनेक वर्षापासून पक्ष स्थापनेपासून विकास दुर्गे ह्या नावाचं एक प्रकारचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वलय बल्लारपूरमध्ये ज्यांनी निर्माण केलं आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या दुःखा संकटामध्ये धावून जाणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून विकास दुर्गे यांचं नाव अग्रक्रमानं बल्लारपूर शहरामध्ये घेतलं जातं। त्यांचं पहिल्यापासूनचं वाक्य होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून अनेक लोक पक्षाबाहेर गेले, परंतु त्यांचं एकच म्हणणं होतं की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आता आहो आणि मरतपर्यंत मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राहणार। आणि असा उदंड असा आत्मविश्वास असणारा विकास दुर्गे हा सच्चा कार्यकर्ता होता, समाजासाठी एक कार्यवाहक होता, समाजासाठी योगदान देणारा कार्यकर्ता होता। आज आपल्यातून तो गेलेला आहे। आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवारावर एक मोठं जे आहे संकट त्या माध्यमातून आलेलं आहे आणि सोबतच त्याच्या परिवारावर सुद्धा एक प्रकारचा आघात झालेला आहे। मी परमेश्वरांकडे प्रार्थना करतो की विकास दुर्गे यांच्या या संकटामध्ये त्यांच्या परिवाराला जे आहे एक जे आहे शांती मिळो, त्यांना एक उदंड जे आहे आत्मविश्वास निर्माण हो आणि जे त्यांचा परिवार जे आहे येणाऱ्या समोरच्या काळामध्ये सुखद असं आयुष्य त्यांच्या पदरी येवो आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक पदाधिकारी म्हणून आम्ही निश्चितपणे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहोत। आणि आजच्या या सर्व त्यांच्या या मयत प्रसंगी जे आहे आपण सर्व एकत्र येऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी विश्वासाने प्रार्थना।